नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझ्या माहेरी गेले होते, तिकडचं व्लॉग आहे. तर आम्ही आज आम्हाला गावाकडे देवाला जायचं होतं शेतामध्ये. तर आम्ही आमच्या गावाला चाललो होतो. तर बघा आमच्या गावाकडे जाताना किती मस्त व्ह्यू आहे. तर आम्ही रिक्षामध्ये गेलो होतो. तर इतकी मजा आली, लेकरांना तर खूपच मजा आली. तर आता हा व्लॉग माझ्या माहेरच्या गावचा आहे. तर बघा जाताना आम्ही सगळीकडे हिरवळ खूप छान वाटत होतं. आणि गावाला जाताना वाटेमध्ये तळ पण लागते, तर ते पण व्ह्यू खूप छान दिसत होतं. आणि दोन्ही पोरींनी खूपच एन्जॉय केलं. तर आता आम्ही गेलो होतो गावामध्ये. तिथं आमचं एक सिद्धेश्वराचं मंदिर खूपच जुनं आणि खूप पुरातन मंदिर आहे. तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि इथं आल्यानंतर इतकं छान वाटतं. तर बघा किती सुंदर मंदिर आहे. तर असं म्हणतात की चलती होय, चल आजीच्या मागे चला. मंदिर आहे, तर इथं खूपच छान वाटतं गेल्यानंतर. आणि आशामध्ये नवीन हे मंदिराला कळस बसवलेला आहे आणि आता रंगकाम पण केलेलं आहे. तर अगोदर फक्त जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा फक्त असं पूर्ण दगडी बांधकाम होतं, त्याच्यावर कलर वगैरे नव्हता. तर मी खूप दिवसांनी गेल्यानंतर तर खूपच इथं बदल झालेला आहे आणि खूपच सुंदर व्यवस्था केलेली आहे मंदिरामध्ये. तर बघू शकता इथं मंदिरात जाण्याचा मार्ग. आणि मध्ये गेल्यानंतर पण मूर्ती वगैरे खूपच, नंदीची मूर्ती वगैरे खूप छान आहे मध्ये गेल्यानंतर. आणि बघू शकता हे दगडी खांब आणि हे नंदीची मूर्ती आणि हे दगडी खांब पण बघा. इथं बाळ आमचं मध्ये मध्ये गोंधळ घालते, पण इतकं छान मंदिर आहे. तिथं गेल्यानंतर खूप शांत, खूप निवांत वाटत होतं. तर मंदिरामधली लाईट गेली होती, आम्ही सुरुवातीला गेलो तेव्हा, त्याच्यामुळं थोडा अंधार असा वाटतोय. नंतर लगेच लाईट आली, तो पण व्हिडिओ आहे. तर हे बघा, ही महादेवाची पिंड इतकी सुंदर दिसत होती. आणि सर्वजण तिथं गावच्या मंदिरात सर्व बायका पूजा वगैरे करून जातात आणि दररोज खूप छान पूजा मांडलेली असते. तर बघा हे मंदिर देवाचा किती छान पिंड आहे. तर खूप छान वाटलं, दर्शन खूप छान झालं. आणि मंदिराच्या बाहेर पण पुरातन काळातल्या अशा मूर्ती पाहायला मिळतात. तर हे पण खूपच छान आहे बाहेर पण. आणि मंदिराचं पण आता नवीन कलर वगैरे केलाय, तर खूपच छान दिसत होतं. तर हा बाहेरून मी व्ह्यू घेतलेला आहे. आणि हा अगोदर नंदीची ही जुनी मूर्ती होती, आता नवीन मूर्ती तिथं बसवलेली आहे. तर बघू शकता. आणि मंदिरात अजून आणखीन एक छोटंसं मंदिर आहे, नागोबाचं मंदिर म्हणतात त्याला, ते पण खूप सुंदर आहे. तर पूर्ण हे बांधकाम वगैरे अशा काळात केलेलंच नाही, ते खूप पुरातन मंदिर आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण दगडी बांधकाम आहे. ओ गराणी आले. आणि या मंदिराच्याच पुढे हे पुरातनकालीन बारव आहे म्हणतात, असं म्हणतात. हे पण राक्षसांनीच बांधलेलं आहे. तर मंदिराच्या बाहेर ह्या जुन्या अशा पुरातन मूर्ती पण आहेत देवाच्या, तिथं पण सर्वजण पूजा करतात. तर इथं आजी नाती देवाला पाया पडत होत्या, पूजा करत होत्या. आणि मग गावाकडून नंतर देवदर्शन करून आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर ऊन खूप होतं. मग माझ्या वडिलांनी पप्पांनी झाडाचे घरचे नारळ काढून दिले 2. आणि मग त्याचंच आम्हाला नारळ पाणी प्यायचं होतं. इथं पप्पा नारळ काढत होते, सगळे लेकरं खाली गोळा झाले होते. म्हणजेच माझे आणि माझ्या बहिणीचे पण लेकरं तिथं आले होते. त्याच्यासाठी मग पप्पांनी नारळ काढून दिले झाडावरचे. आणि आम्ही आता नारळ फोडून त्याच्यामधलं पाणी काढणार होतो. तर ही बघा माझी मुलगी कशी तिथं नारळ शोधण्यासाठी गेली आहे खाली. नारळ एक खाली पडला, अजून काढायला दुसरा नारळ पण काढत होते. तर मग आता तो नारळ तिला उचलतही नव्हता, पण तिनं जाऊन लांबून नारळ घेऊन आली.
आणि ही बघा, ही दुसरी पण नारळ आणायला चालली. तर तिनं नारळ आणला. मग पप्पांनी आम्हाला नारळ सोलून दिला, त्यातलं पाणी काढून दिलं, नारळ पाणी पिण्यासाठी. आणि मग सर्वांनी नारळ पाणी पण पिलं. मग दुपारचं आमचं सर्व आटपलं. मग संध्याकाळी मम्मीनं बाहेर चुलीवर स्वयंपाकासाठी घेतलं. तर चुलीवरच्या मस्त खमंग भाकऱ्या केल्या. आणि मग संध्याकाळी मस्त बाहेरच बसून तिथंच भाजी पण केली मम्मीनं. आणि मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर मंडळी, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की आम्हाला आणि तुम्हाला जर अजूनच असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. तर अजून तुमचं प्रोत्साहन असंच आमच्या चॅनलला राहू द्या. तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.